नमस्कार मंडळी, मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप सारं स्वागत करते। तर कसे आहात? आय होप तुम्ही सर्वजण मस्त मजेत आनंदात स्वस्थ आणि तंदुरुस्ती असाल। तर चला आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूयात। तर आज पुन्हा मी एक क्लिनिंग रूटीनचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे। गुढीपाडवा जवळ आलेला आहे आणि तसंही मला मंथली क्लिनिंग करायचंच होतं आणि गुढीपाडवा आहे, नवीन वर्ष स्टार्ट होत आहे, तर म्हटलं चला लवकर आटपून घेऊया आपलं क्लिनिंग। तर आज किचनचं क्लिनिंग करणार आहे, डीप क्लिनिंग करणार आहे। मी तसं तर दररोज क्लिनिंग करते, सोबत वीकली पण होतंच थोडंफार क्लिनिंग, पण मंथली मात्र मी डीप क्लिनिंग करते। तर त्यासाठी सर्वात आधी सर्व जाळं मी काढून घेतलं घरातलं। आपण जाळं वेळोवेळी काढायला पाहिजे। घर जर स्वच्छ असेल, नीटनेटकं असेल, ऑर्गनाइज असेल तर खरंच आपल्याला राहायलाही छान वाटतं, उत्साह वाटतो प्रत्येक कामात आणि सोबत आपल्या घरात लक्ष्मीही नांदते। स्वच्छतेसोबतच लक्ष्मीचा वास आपल्या घरात राहतो, तर त्यामुळे घर आपलं नेहमी क्लीन असायला हवं। आता बेडरूम आणि हॉल म्हटलं तर कसं थोडंफार क्लिनिंग केलं तरी होऊन जातं, पण किचनमध्ये मात्र आपल्याला बरीच मेहनत करावी लागते, एफर्ट्स घ्यावे लागतात, कारण किचनमध्ये आपलं भरपूर सामान असतं आणि ते सर्व क्लीन करणं, ऑर्गनाइज करणं थोडं हार्ड जातं। त्यामुळे मी किचनच्या क्लिनिंगकडे जरा जास्त लक्ष देते। हॉल आणि बेडरूम काय एका दिवसात दोन्हीही डीप क्लीन करायचं म्हटलं ना तरीसुद्धा होऊन जातं आणि तसंही मी दररोज कधी हॉलची कधी बेडरूमची असं क्लिनिंग करतच राहते, त्यामुळे ते माझे स्वच्छच राहतात। पण किचनचं कसं छोट्या मोठ्या भरपूर वस्तू असतात, तर त्यामध्ये जरा वेळ जातो। तर इथे मी क्लिनिंग करते आहे। गॅसच्या ओट्याच्या खाली जे कप्पे आहेत तर ते मी छान आधी तिथले कागद पण चेंज केलेले आहेत, सोबतच ते पुसून घेतलेत आणि तिथे जो आपला मुंग्यांचा खडू असते तो मारून घेतला, म्हणजे कॉक्रोचही दूर पडतील, सोबतच मुंग्याही, आता उन्हाळ्याच्या मुंग्यांचा खूप जास्त त्रास होतो, सोबत कॉक्रोच पण दिसायला लागलेले आहेत एक दोन। सो म्हणून मी म्हटलं चला पटकन आपलं मंथली क्लिनिंगचं आवरून घेऊ। तर अशा प्रकारे मी सर्व आधी झाडून घेतलं, सर्व जाळं वगैरे काढलं, त्यानंतर खडू मारला सर्वीकडे व्यवस्थित आणि पेपर आतरून नंतर पुन्हा सर्व भांडी व्यवस्थित पुसून लावलेत। आता मी भांडी घासत वगैरे बसणार नाहीत, कारण गॅसच्या ओट्याखालची जी काही भांडी आहेत ती दररोजच क्लीन होतात, कारण ते डेली यूजच्याच वस्तू आहेत तिथे सर्व। त्यामुळे मी सर्व इथे व्यवस्थित फक्त पुसून घेणार आहे, घासणार नाही आहे। आणि तसंही आता उन्हाळा चालू आहे तर भयंकर डस्ट येतं, त्यामुळे मी दररोजच वस्तू पुसत असते। जी हाताशी येईल ती जी यूज करते ना वस्तू ती तर पुसल्याशिवाय ठेवतच नाही। पण आज म्हटलं चला थोडी डीप क्लिनिंग करू। तर इथे पण बघा, हे माझे मसाल्याचे बॉक्स होते ते पण मी छान पुन्हा एकदा स्वच्छ करून ठेवून दिलेत। पुन्हा मिक्सरचे जी काही भांडी आहेत ती पण इथे मी पुसून वगैरे व्यवस्थित ठेवत आहे। आता मिक्सर दररोज यूज होतं आणि दररोज पुसल्याही जातात, तरीसुद्धा एकदा पुसून घेत आहे। आणि या धुळीमुळे मला भयंकर शिंका येतात, पण काही पर्याय नाही, साफसफाई तर करावीच लागतं। आता हा माझा तेल वगैरे ठेवायचा ट्रे आहे, तर त्यामध्ये मी कागद टाकून ठेवते अशा प्रकारे, त्यामुळे मला तो नेहमी घासावा नाही लागत, कागद काढून टाकला की झालं। त्यानंतर इथे माझे सर्व काचाच्या वस्तू आहेत ज्या डेली यूजमध्ये येतात अशाच आहेत, तर त्या पण मी इथे व्यवस्थित ऑर्गनाइज करून ठेवलेल्या आहेत। तर प्रत्येक ठिकाणी मी खडू मारत आहे, कारण मुंग्या आणि कॉक्रोचचा खूप भयंकर त्रास होत आहे एवढ्यात। तर खडू मारल्यामुळे कसं दोघांचा व्यवस्थित बंदोबस्त लागतो आणि अशा प्रकारे जर साफसफाई करताना आधीच मारून ठेवला ना तर नंतर त्याचं टेन्शन येत नाही। तर मी कागदाच्या खाली, आजूबाजूच्या भिंतीला, त्या स्लॅबला सर्वीकडे व्यवस्थित खडू मारून घेतला। आता गॅसच्या ओट्याखालचं तर माझं सर्व क्लिनिंग झालं। त्या वस्तू डेली यूजच्या असतात, त्या दररोजच धुतल्या जातात, त्यामुळे त्याचा एवढा मला लोड आला नाही। आणि इथे माझे सर्व स्टीलचे डबे ठेवलेले आहेत, तर ते मी एक सोबत न काढता एक कप्पा व्यवस्थित पुसून घेत आहे, त्यानंतर व्यवस्थित खडू लावून घेत आहे, कारण इथे पण भरपूर मुंग्या दिसतात। कॉक्रोच तरी एवढे नाही दिसत, पण मुंग्या दिसत आहेत एवढ्यात। सो मी इथे व्यवस्थित खडू आखून घेत आहे, खडूने चारही बाजूने, आणि मुंग्यांसोबत कॉक्रोचांचा इथे व्यवस्थित बंदोबस्त होऊन जातो, मग त्यासाठी मला वेगळे एफर्ट्स नाही घ्यावे लागत। तर इथे मी जे आपले कॅलेंडरचे पेपर्स असतात तेच लावलेले आहेत आणि सर्व डबे व्यवस्थित घासलेले नाही आहे, सॉरी, फक्त पुसून लावत आहे। आणि जे डबे रिकामे आहेत, आता मला उद्या किराणाही भरायचा आहे, तर मी सर्व डबे चेक करत आहे कशात काय आहे,
किंवा किती प्रमाणात आहे, कारण आता मला किराण्याची लिस्ट पण बनवायची आहे. तर मग कसं या साफसफाईसोबत माझं तेही एक काम होत आहे, चेक करायचं की कोणतं सामान संपत आलेलं आहे किंवा कोणतं किती प्रमाणात आहे. कारण मी एक्स्ट्राचं भरून नाही ठेवत, व्यवस्थित बघून घेते की काय गरजेचं आहे, काय नाही आहे, त्यानुसार मग लिस्ट बनवते आणि किराणा भरते. सो मला आता उद्या किराणाही भरायचा आहे, त्यामुळे माझं हेही एक काम होत आहे. आणि जे डबे पूर्णतः रिकामे आहेत ते मी सरळ बेसिंगवर ठेवत आहे धुण्यासाठी. तर इथे माझा तिसरा कप्पासुद्धा आता स्वच्छ करणं चालू आहे. यामध्ये सर्व 1-1 किलोच्या प्रमाणात माझ्या वस्तू असतात, कडधान्य, ड्रायफ्रूट्स वगैरे सर्व मी या डब्यांमध्येच ठेवते. आता मी या स्टीलच्या डब्यांना भयंकर कंटाळलेली आहे. मलाही कारण यावर थोडे जरी हात लावले गेले ओले वगैरे तर ते जसे तसे उमटतात आणि ते मग व्यवस्थित नाही दिसत, अनक्लीन दिसतं सर्व. जरी आपण कितीही पुसले तरी ते पाण्याचे किंवा कशाचे डाग जर त्याला लागले तर ते जात नाही, त्यासाठी ते घासावंच लागतं. तर भयंकर कंटाळली आता मी या स्टीलच्या डब्यांना. आणि सोबतच जर काचेचे कंटेनर मला घ्यायची भयंकर इच्छा आहे, कारण दिसायला खूप सुंदर दिसतात, त्यामध्ये ठेवलेल्या वस्तू आपल्याला लगेच दिसतात, त्यामुळे तो शोधाशोध करायचा त्रासही कमी होतो आणि दिसायला पण मस्तच. मला खूप जास्त इच्छा आहे काचेचे कंटेनर घ्यायचे. पण या डब्यांचं मग काय करू, एवढे सारे डब्बे आहेत माझ्याकडे. पण छान आता सर्वीकडे काचेचे कंटेनर पाहते, माझी भयंकर इच्छा आहे आणि ती मी नक्कीच पूर्ण करेल. मी हळूहळू का होईना काचेचे कंटेनर घेईल. सो चला आता इथे बघा माझं ते तर जाऊ द्या, डब्यांचा तो विषय सोडा, कारण ते मला दिसले की पुन्हा मग मलाच कसं तरी व्हायला होतं. पण पर्याय नाही त्यांच्याशिवाय मला सध्या तरी. सो चला इथे मी फ्रीजच्या मागे बघा किती घाण होते. आता मी दररोज क्लीन करते, पण इथे मागे इतकं फ्रीज हलवून नाही क्लीन करतायत. सो इथे पण मी छान घासून पुसून घेतलं, खडू पण मारून घेतला, लक्ष्मण रेखा. आणि बघा सर्व आवरून झालं. आणि घरात बघा किती सारे, आता रोज एवढं किचन क्लीन केल्यावर सुद्धा एवढी घाण येते कुठनं कळत नाही, कारण माझं दररोज चालू राहतं काही ना काही साफसफाई. सर्व झालं, झाडून काढलं आणि सर्व डब्बे जे काही रिकामे होते ते बाजूला काढलेत. आता मला ते घासून घ्यायचे आहेत. फ्रीज पण क्लीन केलं, वरून आतनं मला क्लीन करायचं आहे, पण आता बघेल 1-2 दिवसात करेल. त्यानंतर बघा बटन, आता इथे माझं मिक्सर पण लागतं, सोबत फ्रीज पण असतं, तिथे ते सर्व बटन्स मी क्लीन करून घेतले, कारण आपले घाणेरडे हात लागत राहतात. आणि इथे बघा पिहू मला दररोज मदत करतो कामामध्ये, त्याला खूप आवडतं मदत करायला. तर भावी सूनबाईसाठी चांगलं आहे. आत्तापासून बघा मी मुलाला किती छान ट्रेन करत आहे. सो फक्त साफसफाईच नाही बरं का, मॅगी पण बनवता येते. तर चला मग आता इथे माझी भांडी पण घासून झालेत. आणि बघा हे सर्व मी धुवून वाळायला टाकलं होतं, तर अर्ध्या पाऊण तासात छान सुकलेत पण ते. त्यानंतर सर्व डब्बे वगैरे पण सुकलेत, ते सर्व लावून घेत आहे मी. आता इथे तुम्हाला जरी इतकं फास्ट करताना दिसते आहे, पण हे सर्व काम करायला मला 3 तास पूर्ण लागलेत. आणि त्यानंतर बघा माझं छान सुंदर किचन क्लीन स्वच्छ आणि एकदम ऑर्गनाइज असं दिसत आहे. आणि अशा क्लीन आणि ऑर्गनाइज किचनमध्ये काम करायलाही खूप उत्साह येतो, छान वाटतं, फ्रेश वाटतं, कंटाळवाणं वाटत नाही. आणि इथे माठाचा नळ बिघडलेला आहे, त्यामुळे तुम्हाला ओट्यावर पाणी दिसत असेल. पण किचन तर माझं सर्व क्लीन झालेलं आहे. आता काउंटर टॉप किंवा त्यावरचं मी कसं दररोज क्लीन करते, त्यामुळे आज त्याला हातच लावलेला नाही आहे, कारण मला माहीत होतं हे बाकीचं काम करण्यात माझा बराचसा वेळ जाईल आणि ते माझं तसंही क्लीन राहतं एनी टाईम. सो त्यामुळे गॅसची शेगडी किंवा त्यावरचं मी काहीच क्लीन केलेलं नाही. सो चला तर मग आपल्या गप्पा पण झाल्यात, सोबत माझं किचनही अगदी क्लीन आणि ऑर्गनाइज झालेलं आहे. आपण स्वयंपाक, भांडी, कपडे आणि पोछा मारणं वगैरे हे कामं तर करतो, पण क्लिनिंगचा मात्र मग कंटाळा येतो एवढे कामं केल्यावर. तर म्हटलं चला एक छान मंथली क्लिनिंगचा व्हिडिओ आपण बनवूयात, म्हणजे त्यातनंही तुम्हाला थोडंसं मोटिवेशन मिळेल. तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका छान व्हिडिओसोबत. आणि तुम्हाला जर हा माझा मंथली क्लिनिंग रुटीनचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू. चला तर बाय, टाटा.